अरे सारंग, हा तुझा भाऊच आहे ना? हा भाऊच आहे ना? तुम्ही माझ्या आलेत उतरवतास? आता बघा त्या तुझ्या भावाशी कसा सारा रंग उतरवतोय. हा देवा, जर याने मला इथं बघितलं तर तारा आणि माझं सत्य हा सगळ्यांना ओरडून सांगेल. विठ्ठला मला वाचव. बापूस बघतेस काय? ठोक त्याला. सारंग, पोलीस येत आहेत. इन्स्पेक्टर साहेब, हेच ते गुंड आहेत ज्यांनी आमच्या घरात गोंधळ घातलाय. आता यांनी गोळी सुद्धा झाडली आहे. घेऊन जा दियाना. चला घ्या रे. साहेब, सारंग सर, तुम्हाला लागलंय का? नाही सावली, तुला काही झालं नाही ना? चांगलं डोकं चालवलंस.
अगं सावली किती उशीर. मला ना वैताग आला आता इथे एकटं बसून बसून आहे. मी वाट बघते तुझी सोहमची. झोप पण लागली यार खूप. काय करू? बरं तुम्ही शांत व्हा. तुमच्यासाठी जेवण आणलंय, जेवण घ्या. मॉम आली होती ना घरी. तिला काही कळलं तर नाही ना? नाही, कारण तिला जर काही कळलं ना तर तुला माहिती आहे ती काहीही करेल. पोलीस कंप्लेंट करेल. तिने काही उलट सुलट केलं तर मला खूप भीती वाटते मम्माची. मॅडम तुम्ही शांत व्हा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काहीही होणार नाही. तुम्ही जेवून घ्या आधी. क्या उशिरा हा लाईट का चालू आहे? कोण आहे आतमध्ये? तुम्हाला आणखी पाणी लागलं तर मी तिथे ठेवलंय. रात्री काही लागलं तर मला नक्की कळवा. हॅलो. तू इथे? जेवायला आले होते इथे? हो, ते सारंग सर. सारंग पासून लांब राहण्याचे प्रयत्न सुरू दिसत आहे. गुड. काही नाही. तू इथे काय करतेस? मी